नमस्कार. आज आपण देशप्रेम देशभक्तीवर आधारित एक कविता शिकूया. कवितेचं नाव आहे ते अमर हुतात्मे झाले. सर्वप्रथम मी कविता वाचतो. पुस्तके उघडा, पहा, ऐका, म्हणा, वाचा. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योतिसम जीवन जगले, ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, हा राष्ट्रध्वज साक्षीला. करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया आपुले. ते देशासाठी लढले. हे देशभक्तीपर गीत लिहिलं आहे भीम कुलकर्णी यांनी. या कवितेवरील शब्दार्थ पाहूया. अमर हा शब्द ज्याला मरण नाही त्यासाठी वापरतात. न मरणारी किंवा चिरंजीव. हुतात्मा, देशासाठी ज्या वीरांनी बलिदान केले त्यांना हुतात्मा म्हणतात. त्यागीला म्हणजे सोडून दिला. संसार म्हणजे प्रपंच किंवा घरदार. ज्योतिसम म्हणजे ज्योतीप्रमाणे. तुरुंग म्हणजे कैदखाना आपण म्हणतो. सोसला म्हणजे सहन केला. वनवास म्हणजे वाईट स्थिती. फासावरती म्हणजे सुळावर. झगडली म्हणजे संघर्ष केला. झुंजली म्हणजे लढा दिला. स्वतंत्र म्हणजे मुक्त. माता, आता माता म्हणजे आई, पण इथे आता अर्थ कसा आहे की भारतभूमी. हिमशिखरी म्हणजे बर्फ जिथं असतो शिखरांवरती, बर्फ असलेलं शिखर त्याला हिमशिखरी म्हणतो. डोंगराच्या टोकावर, हिमालयाच्या शिखरावर बर्फ असतं. फडफडले म्हणजे लहरू लागले, फडफडू लागले असं म्हणतो आपण. फडफडले. राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा, माहिती आहे. साक्षीला, दुजोरा द्यायला. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो त्याला साक्षीला. डोळ्यांनी पाहायला म्हणजे साक्षीला म्हणतो. जयगीत, विजयाचं गाणे. आपुले म्हणजे आपले. हे काही थोडेसे कठीण अर्थ, शब्दार्थ असे आहेत. तर या कवितेचा अर्थ आपण समजावून घेऊया थोडक्यामध्ये. जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. हे अतिशय प्रसिद्ध असं देशभक्तीपर गीत आहे. त्याची सुरुवातच अशी झालेली आहे की ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केलं, आपलं सर्वस्व अर्पण केलं, आपला देह अर्पण केला, ते अमर हुतात्मे झाले. म्हणजे त्यांचं शरीर जरी मरण पावलं असलं तरी त्यांचं नाव अमर झालं, त्यांचं कार्य अमर झालं. देशासाठी त्यांनी बलिदान केलेलं आहे, आपला जीव दिलेला आहे, आणि म्हणून ते अमर हुतात्मे झाले. असा अर्थ की त्यांचं नाव कधीही विसरू शकणार नाही. अमर असं आहे म्हणून ते खऱ्या अर्थानं अमर आहेत. हुतात्म्य पत्करलं, देशासाठी बलिदान केलं, गोळ्या खाल्या, म्हणून त्याला हुतात्मे म्हटलेलं आहे, आणि ते अमर हुतात्मे ठरले असा अर्थ आहे. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. आपण आपले घर सोडू शकत नाही, पण जे देशासाठी लढतात असे जवान, वीर, त्यांना आपलं घरदार, प्रपंच, संसार सोडून जावं लागतं सीमेवरती. म्हणून काय म्हटलेलं आहे की या वीरांनी आपलं घरदार, सुखी प्रपंच देशासाठी सोडून दिला आहे. घरदार सोडलं आणि त्याग कशाचा केला, म्हणजे सोडून दिलं काय की सुखी असा संसार त्यांनी सोडून दिला. हाल अपेष्टा सहन केल्या. ज्योतिसम जीवन जगले. त्यांनी आपलं जीवन एका ज्योतीप्रमाणे जगलेलं आहे. म्हणजे ज्योत ज्याप्रमाणे स्वतः जळते आणि दुसऱ्यांना प्रकाश देते, ते स्वतः त्यांनी अपार कष्ट सोसले आणि दुसऱ्यांना संरक्षण दिले. असं ती वीर
ज्योतीप्रमाणे आपलं जीवन त्यांनी जगलेलं आहे, प्राण्याची आहुती दिलेली आहे देशासाठी, म्हणजेच आपल्यासाठी. आणि त्यामुळं ते वीर देशासाठी लढले आणि अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले. पुढच्या कडव्याचा अर्थ आहे तो तुरुंग ते उपवास. त्यांनी काय तुरुंगवास भोगला? शत्रूंनी त्यांनी तुरुंगात टाकलं. त्यांनी उपास तपास सर्व सहन केलं. पोटभर अन्न नसतं तुरुंगामध्ये, कष्ट असतात. अशा तुरुंगामध्ये उपाशी राहून हालअपेष्टा सहन केल्या आणि शेवटी त्यांना फासावर लटकावं लागलं, सुळावर लटकावं लागलं. त्यांनी आत्मबलिदान केलं, म्हणजे स्वतःचं बलिदान दिलं, जीव दिला देशासाठी. कुणी फासावरती लढले, ते देशासाठी लढले. असे हे वीर देशासाठी लढले. पुढचं कडवं असं आहे, झगडती झुंजली जनता. पारतंत्र्य झुगारण्यासाठी साऱ्या भारतीय लोकांनी या जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली आपली माता म्हणजे भारत माता. त्यानंतर या सगळ्या भारतीय लोकांनी जुलमी इंग्रजी विरुद्ध लढा पुकारला. तेव्हा कुठे भारतभूमी स्वतंत्र झाली? 1947 साली 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. पर्वतांच्या उंच माथ्यावर झेंडे फडकले त्यावेळी. त्यासाठी कशी ओळ आहे? हिम शिखरी ध्वज फड फडले. याचा अर्थ काय? हिमानं म्हणजे बर्फानं आच्छादलेल्या पर्वतांच्या उंच अशा माथ्यावर म्हणजे टोकावर आपले तिरंगी झेंडे फडकवले या वीरांनी. आणि कित्येक वीरांना मरण पत्करावं लागलं, गोळ्या खाव्या लागल्या. त्या वीरांनी देशासाठी संघर्ष केला आणि म्हणून ते देशासाठी लढले आणि हुतात्मे झाले. पुढचं कडवं आहे, हा राष्ट्रध्वज साक्षीला. हा आमचा जो तिरंगा राष्ट्रध्वज आहे, हा या प्रसंगाला साक्षीदार आहे. डोळ्यांनी त्या तिरंगानं हे सगळं काही पाहिलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. करू आपण वंदन त्याला. आणि अशा या राष्ट्रध्वजाला तो साक्षी आहे, म्हणून त्याला आपण सलाम करूया. जयगीत गाऊया आपुले. जयगीत म्हणजे हे विजयाचं गाणं आपण मोठ्यानं गाऊया. आणि त्या वीरांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अशा प्रकारे लढा दिला, ते देशासाठी लढले. असा हा सुंदर अर्थ आहे. याच्यातून आपल्या देशप्रेमी मनाला प्रेरणा मिळते, देशप्रेम आपलं उफाळून येतं. काही वाक्प्रचार या कवितेमध्ये पण आलेले आहेत. घरदार सोडणे म्हणजे कुटुंबियापासून दूर राहणे. त्याग करणे म्हणजे सोडून देणे. वनवास सोसणे म्हणजे हाल अपेष्टा सोसणे. ते अमर हुतात्मे झाले या कवितेवरती स्वाध्याय आहे, तो आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे? तर त्याचं उत्तर आहे, जे देशासाठी लढून बलिदान करतात त्यांना या कवितेमध्ये अमर हुतात्मे म्हटलेलं आहे. समजलं? आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केलं? तर त्याचं उत्तर असं आहे, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली. देशासाठी लढणाऱ्या वीरांनी कशाचा त्याग केला? देशासाठी लढणाऱ्या वीरांनी घरादाराचा सुखी संसाराचा त्याग केला. वीर हुतात्मे कोणासारखे जीवन जगले? वीर हुतात्मे ज्योतीसारखे जीवन जगले. अमर हुतात्म्यांनी काय काय सोसले? अमर हुतात्म्यांनी तुरुंगवास, उपवास, वनवास सोसला. भारत माता स्वतंत्र झाल्यावर कोठे ध्वज फडफडले. भारत माता स्वतंत्र झाल्यावर हिमशिखरावर ध्वज फडफडले. कुणाला वंदन करून जयगीत गाऊया असं म्हटलंय? राष्ट्रध्वजाला वंदन करून जयगीत गाऊया असं म्हटलेलं आहे. आता महाराष्ट्रातील 2 हुतात्म्यांची तुम्ही नावे सांगा. सांगता येतील का?
महाराष्ट्रातील 2 हुतात्म्यांची नावे सांगा. कवितेच्या ओळी पूर्ण करा. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. त्याच्या पुढे ज्योतिसम जीवन जगले, ते देशासाठी लढले. म्हणजे मोकळ्या जागा कुठल्या येणार आहे? त्यागीला सुखी संसार, ज्योतिसम जीवन जगले. बघा, शेवटची आणि पहिली ओळ दिलेली आहे प्रत्येक कडव्यातली, आणि मधल्या 2 ओळी तुम्हाला लिहायला सांगितलेल्या आहेत. हा राष्ट्रध्वज साक्षीला आणि शेवटी देशासाठी लढले. म्हणजे मधल्या ओळीतील करू आपण वंदन याला, जयगीत गावूया आपुले, अशा येतील ते देशासाठी लढले. आणि नेहमीप्रमाणे व्याकरणाचाही भाग आहे, भाषाभ्यास आहे. भाषा बनते कशी, त्यासाठी आपल्याला कुठल्या शास्त्राचा वापर करावा लागतो? भाषाशास्त्राचा. त्याला आपण व्याकरण असं म्हटलेलं आहे. सुरुवातीला आपण विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, लिंगवचन आणि बोलीभाषा याविषयीची माहिती गोळा केलेली आहे. आता जोड्या जुळवा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की जोडशब्द पद्धतीनं याचा अभ्यास केलेला आहे. अ गट आणि ब गट. अमर हुतात्मे, बरोबर, ब गटामध्ये. स्वतंत्र भारत माता, सुखी संसार, जय गीत. म्हणजे अमर हुतात्मे, स्वतंत्र भारत माता, सुखी संसार, जय गीत, अशा जोड्या आपल्याला लावता येते. नेहमीप्रमाणे समानार्थी शब्द या कवितेमध्ये कोणते आलेले आहेत, किंवा जे शब्द आहेत त्याला समानार्थी शब्द कोणता? संसार म्हणजे प्रपंच, गीत गाणे, जीवन आयुष्य, वंदन नमस्कार, ध्वज झेंडा, देश राष्ट्र. आपल्याला माहिती आहे समानार्थी शब्दांच्या मध्ये बरोबर चिन्ह असतं आणि विरुद्धार्थी शब्दांच्या मध्ये गुणिले किंवा क्रॉस या पद्धतीनं ते चिन्ह असतं. प्रश्न 3 आहे व्याकरणाचा. हे शब्द असेच लिहा. क्रॉस म्हणजे गुणिले चिन्ह, फुल्ली म्हणतो आपण त्याला मराठीत, म्हणजे चुकीच्या पद्धतीचं आहे, चूक, आणि बरोबर चिन्ह रकान्यामध्ये आपल्याला ते द्यायचं आहे. हुतात्मा कसं लिहिलं आहे बघा, हला दुसरा उकार आहे म्हणजे ते चुकीचं आहे, गुणिले चिन्ह करायचं, चूक चिन्ह करायचं. हुतात्मा पहिला उकार आहे हला. पुस्तकात पहा, हां, पुस्तकात पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे हुतात्मा दुसरंही बरोबर आहे. त्या घ असं लिहिलेलं आहे, तिथं त्या ग असं पाहिजे. त्या घ हे चुकीचं आहे, त्या ग हे बरोबर चिन्ह, त्याला टिक मार्क करा. ज्योतिसम, जो तला पहिली वेलांटी आहे, ज्योतिसम हा म्हणजे हे चुकीचा शब्द आहे. तिला ती दीर्घ ती आहे. ज्योतिसम ह्याला टिक मार्क करा. स्वतंत्र, स्वातंत्र्य असं झालेलं आहे, तिथं चुकीचं आहे. स्वतंत्र दुसरं बरोबर आहे. राष्ट्र असं लिहिलेलं आहे बघा. रच जोडाक्षर युक्त शब्दचे 4 प्रकार आहेत. त्याच्यात पहिला प्रकार राष्ट्रमधला खालचा ट्र, तो पहिल्या शब्दामध्ये चुकीचा आहे, दुसऱ्या शब्दामध्ये बरोबर आहे. ध्वज, ध आणि व हे जोडलेलं आहे, जोडाक्षर झालेला आहे. ध म्हणजे पहिला शब्द चुकीचा आहे, दुसरा शब्द बरोबर आहे. कृती आणि प्रात्यक्षिकमध्ये काय दाखवलेलं आहे की तुम्ही आवडीचं चित्र काढा, वर्गात लावा, चित्र प्रदर्शनं भरवा. ज्या पद्धतीनं आपण चित्र प्रदर्शन घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे, तशा प्रकारे चित्र काढत जा आणि ती वर्गात लावा. झेंड्याचे चित्र काढा व रंगवा. हे स्वातंत्र्यपर गीत आहे, त्यामुळे तिरंग्याचं झेंडा म्हणजे 3 रंग असतात, त्याचं चित्र काढा आणि रंगवा. तुम्हाला काढता येईल. 1ली 2रीमध्ये आपण शिकलोय. उपक्रम, पहिला उपक्रम आहे देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. खूप गीतं आहेत देशभक्तीपर, त्यामध्ये हे खूप गाजलेलं असं गीत आहे. आणि अशाच प्रकारच्या देशभक्तीपर गीतांचा तुम्ही संग्रह करा, म्हणजे लिहून काढा वहीमध्ये, आणि त्याची एक स्वतंत्र वही लिहा, वही घाला आणि त्यामध्ये लिहा, आणि त्यावरती लिहा देशभक्तीपर गीते. शिक्षक व पालकांच्या मदतीनं 2रा उपक्रम आहे परिसरामधील जे सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांची भेट घ्या, त्याच्या कार्याची माहिती घ्या, त्यांनी काय कार्य केलेलं आहे, आत्ता ते आहेत आजूबाजूला, त्यांची माहिती घ्या, त्यांचे अनुभव विचारा आणि ते वर्गात
सांगण्याचा प्रयत्न करा असा उपक्रम आहे. तिसरा, क्रांतिकारकांची चित्र जमवा. ज्यांनी क्रांती केली त्यांना क्रांतिकारक म्हणतात. देशासाठी हे बदलायला पाहिजे त्याला क्रांती म्हणतात. बदल घडवून आणला आणि ज्यांनी पुढारीपण केलं त्याच्यामध्ये त्यांना क्रांतिकारक म्हणतात. आणि त्यांची चित्र जमवा, चिकट वहीत चिकटवा. चित्राखाली 5 ते 10 ओळी माहिती लिहा की त्यांनी कोणत्या प्रकारे ते कार्य केलेलं आहे. असा हा देशभक्तीपर प्रेरणादायी अशा प्रकारचं हे गीत आहे. आणि ते कोणी लिहिलेलं तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. ते अमर हुतात्मे झाले. धन्यवाद.